वंदे मातरम। महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना अनंत कोटी शुभेच्छा। भावे प्लॅस्टोची कारकीर्द जी सुरू झाली ती 13 वर्षापूर्वी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी। महात्मा गांधीजींचे ग्राहकांविषयीचे जे विचार आहे ते अंमलात आणण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो, पण प्रांजळ कबुली देतो की प्रत्येक वेळेलाच ग्राहकांना आम्ही समाधानी करू शकतो का? तर आम्ही जवळपास 30% ग्राहकांना समाधानी करू शकलेलो नाही, पण 70% मात्र घोडदौड आम्ही पूर्ण करू शकलेलो आहोत। कारण गांधीजींची तत्व वाचायला, ऐकायला, भाषणांमधून बोलायला अतिशय सोपी अशी तत्व आहेत, पण ती जर कृतीत परावर्तित करायची असेल तर भल्या भल्यांच्या तोंडाला फेस येतो आणि त्याला आम्ही काही अपवाद अजिबात नाही। आम्ही प्रांजळपणे आणि प्रामाणिकपणे कबूल करतो की आम्ही पण अतिशय सामान्य अशा भारतीय जनतेमध्ये पैकी सामान्य जनता आहोत। आमचा मनोदय चांगला आहे की आम्हाला गांधीजींच्या ग्राहक नीतीनुसार व्यवसाय करत करत नावलौकिक मिळवायचा आहे, पण तसं मात्र फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही। ही प्रांजळ कबुली देताना मला दुःख निश्चित होतं, पण या 13 वर्ष पूर्ण आणि 14व्या वर्षात पदार्पण करत असताना आम्हाला ग्वाही द्यायची आहे आमच्या ग्राहकाला की आम्ही या 70%वरून 90%वर आम्हाला कसं जाता येईल, 100%पर्यंत कसं जाता येईल असा आम्ही आटोकाट प्रयत्न करू। या सगळ्या गोष्टी जर घडवून आणायच्या असतील तर तुम्हाला प्रत्येक आघाडीवर यशस्वीपणे काम करणं गरजेचं असतं। सातत्य असावं लागेल, जिद्द असावी लागेल, चिकाटी असावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्थपुरवठा पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांवर मात करत 13 वर्षांचा आम्ही प्रवास पूर्ण केलेला आहे आणि या 13 वर्षांच्या प्रवासामध्ये आजवर म्हणजे जवळपास 11 वर्षापर्यंत आम्हाला कुठल्याही समस्यांना फारसं तोंड द्यावं लागलेलं नाही, पण गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही अनेक संकटांना तोंड देतो आहोत। त्याच्यामध्ये ती प्रांजळ कबुली देतो की 10 वर्षाच्या प्रवासामध्ये आम्हाला जो आलेला होता वृथा आत्मविश्वास किंवा आपण काय म्हणतो त्याला मराठीमध्ये इंग्रजीमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स, त्या ओव्हर कॉन्फिडन्सचा भावे प्लॅस्टो शिकार आहे। याची पण आम्हाला प्रांजळ कबुली द्यायची आहे, पण हा ओव्हर कॉन्फिडन्स कमी करत आम्ही कॉन्फिडन्समध्ये त्याचं रूपांतर करू, आमच्या चुकांचं अवलोकन करू, आत्मपरीक्षण करू आणि पुढचा प्रवास कसा पुन्हा एकदा जे 10 वर्ष आमचे सुखनैव गेले तशाच पद्धतीचा प्रवास करत ग्राहकाची सेवा करत आमचे जे सप्लायर्स आहेत कंपन्या, त्या कंपन्यांना सूट देत त्यांचे पेमेंट वेळेवर करत सगळ्या गोष्टी कशा साधता येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। या संबंध प्रवासामध्ये आमचे हे सगळे सहकारी इथं माझ्यासोबत आहेत। माझे आईवडील आहेत माझ्यासोबत, आज माझी मोठी बहीण आहे, माझी मिसेस आहे, माझी मुलगी आहे, माझे सगळे सहकारी आहे, जयेश आहे, आमचा अभिजित आहे, आमचे डॉक्टर साहेब आहेत, आमचा महेश आहे, आमचे सुरेश आहेत, सूरज आहे, असं सगळ्यांचा हा चमू काम करतो आहे। एकेकाळी 47-48 कर्मचाऱ्यांबरोबर काम करणारे आम्ही आणि 24-24 शाखा बाळगणारे आम्ही, 24-24 शाखांचा कारभार पाहणारे आम्ही, आमचा व्यवसाय कमी झालेला आहे। आम्ही साधारण 6 ते 8 शाखांमधनं काम करतो आहे। आज गंगापूर रोडला एक शाखा दिमाखात सुरू होते आहे आणि आमच्या शाखा आता फार राहिलेल्या नाही आहेत, ही 4थी शाखा बनते आहेत आणि आमच्या 2 गाड्या आहेत। असा 6 दुकानांचा कारभार आत्ता 2020 सालामध्ये या ऑक्टोबरच्या 2 तारखेला आजचा हा लेखाजोखा तुमच्यासमोर मांडतो। पुन्हा एकदा त्या अत्युच्च यशस्वीतेच्या शिखरापर्यंत आम्हाला कसं जाता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करत राहील आणि हा जो प्रवास आहे या प्रवासाबद्दल आपण इथे उपस्थित असलेल्यांच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू। सगळ्यात पहिल्यांदा माझी कन्यका काय म्हणते ते बघूया आपण। ज्ञानेश्वरी, आनंद आहे की 13 वर्ष पूर्ण झालेत भावे प्लॅस्टोला आणि सुरू केलं होतं एक तंबू घेऊन आणि मी छोटे छोटे भांडे आपटत भांडे विकायची, तेव्हापासून सुरू केलं आहे ते आत्तापर्यंत। तर खूप छान प्रवास आहे हा 13 वर्षाचा आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती घडत
इच्छा आहे. थँक्यू सो मच. आता आमचा जयेश जो नेहरू नगरचं मेन दुकान सांभाळतो जबरदस्त पद्धतीनं, काय सांगशील जया? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम वंदे मातरम आणि 2 ऑक्टोबर गांधी जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम आता आज भावे प्लास्टोला जरी 13 वर्ष झाले तरी माझ्या प्रवासाला सुद्धा 13च वर्ष झाली. कारण की जेव्हा भावे प्लास्टो सुरू झालं तेव्हा पहिल्या दिवसापासून मी आहे. आज 2 ऑक्टोबर आहे. आज 13 वर्ष पूर्ण माझ्या म्हणजे माझ्या याला म्हणतो ना, माझ्या सर्व्हिसला पण 13 वर्ष पूर्ण झाले. ह्यामध्ये अनेक चढउतार आले, अनेक चढउतार आम्ही बघितले आणि व्यवसायात चढउतार हे चालूच असतात. चढउतार नाही आले, कधी कधी तुम्हाला यश पण येतं आहे, अपयश पण येतं आहे. पण मग तुम्हाला यश पचवायची सवय आहे तर मग तुम्हाला अपयश पण पचवायला पाहिजे. जसं क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर प्रत्येक वेळी शतकच नव्हता मारत, तो कधी कधी झिरोवर पण आऊट होत होता. आणि तीच पब्लिक आहे जी त्याला डोक्यावर पण घ्यायची आणि पायाने पण तुडवायची जेव्हा तो झिरोवर आऊट व्हायचा तेव्हा. तर आज सध्या आमची परिस्थिती अशीच झालेली आहे. जेव्हा यश होतं तेव्हा सर्व सुख मिळत होतं. आज अपयश आहे तर अपयश पचवू शकत नाही. ही जरी वस्तुस्थिती असली पण याच्यातले दिवस बदलू शकता, याच्यावर आम्हाला कॉन्फिडन्स आहे. आणि चढ उतार येत असता. आता आमचे सध्या उतार चालू आहे, सध्या चढ नाही आहे. पण हे दिवस बदलतील. काही दिवस कोणाचे राहत नाही. 55 वर्ष काँग्रेसने राज्य केलं, नंतर BJPचं आलंच आणि आता सुखाने दिवस जगत आहे. कोणालाही वाटलं नव्हतं BJPचं राज्य येईल, आलं. तसंच आहे, थोडे दिवस बदलणार आहे आमचे, पण त्याला थोडा वेळ लागेल. कारण की आता कोविडचा पण काळ चालू आहे आणि आम्ही पेशन्स ठेवू नये. कसं असतं, पूर्वीच आत्ता 2 दिवसापूर्वी एक मॅच झाली IPLची एक मॅच झाली. त्या 20 बॉलात त्या एका प्लेयरांनी राजस्थानच्या 20 बॉलमध्ये 18 रन केले होते. तर त्याला प्रत्येक भारतीय हा मॅच बघत असताना शिव्या देत होता का हा मॅच घालवणार आहे. पण त्यांनी पुढच्या ओव्हरला 30 रन काढून पूर्ण मॅच विनिंग केली. त्याला डोक्यावर लोकांनी घेतलं. काय नाव? तेवेटिया म्हणून राजस्थान रॉयलचा प्लेअर आहे. सध्या IPL चालू आहे. नाव मला सांग. तेवटिया प्लेअर म्हणून राजस्थानचा, वेस्ट इंडिजचा प्लेअर आहे तो आणि राजस्थानकडून खेळतो. 6 बॉलात त्यांनी म्हणजे 8 बॉलात 20 रन केले होते. पण त्याला सर्वजण शिव्या देत होते कारण की तू आता फास्ट खेळ. म्हणजे जे कॉमेंट्री जे करतात ते सुद्धा बोलले का त्याला रिटायर करून घ्यावं लागेल आता, म्हणजे तू थोड्या वेळ थांब, दुसऱ्या प्लेयरांना बोलू. त्यांनी सुद्धा असं अनाउन्समेंट केलं होतं. पण त्यांनी दाखवून दिलं का पेशन्स ठेवला तर काय होतं. तर त्यांनी ती मॅच जिंकून दिली. एका ओव्हरमध्ये 30 रन काढून ती मॅच जिंकून दिली. आज ती परिस्थिती आमची आहे. आम्हाला आता पेशन्स ठेवावं लागणार आहे. दिवस बदलणार आहे याच्यावर आपला विश्वास आहे. आणि ग्राहकांना पण आम्ही पूर्ण सेवा देऊ शकलो नाही या 13 वर्षात. आमच्याकडून काही चुकीचं घडलं असेल, त्यांचा काही मान अपमान झाला असेल तर त्याच्याबद्दल मी सर्वांतर्फे त्यांची माफी मागतो. यापुढे आम्ही प्रयत्न करू, कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही, त्यांचा अपमान होणार नाही आणि ही सेवा आम्ही रुजू कायम ठेवत राहू. राहुल तेवाटिया असं आपल्याला तेवाटिया त्या प्लेयराचं नाव आहे. येस. तर त्याचं इथं आता आपल्याला प्रतिक्रिया मिळालेली आहे. दादा काही बोलणार का? नाही. आई तू? ज्योतिताई? भावे प्लास्टोला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मनीषा मॅडम काही बोलणार का? हा महेश? सर्वप्रथम मी जो भावे प्लास्टोचा जो ग्राहक वर्ग आहे, ग्राहक राजा आहे, मी त्याचे आभार मानणार आहे. कारण की हे जे 13 वर्ष आज जे 13 वर्ष होत आहे ते त्या ग्राहक राजाच्या जोरावर आहे. आणि आज म्हणजे आम्ही जवळजवळ मी 5-6 वर्षापासून भावे प्लास्टोमध्ये, पण इथे काम करताना म्हणजे जे ग्राहक वर्ग आहे आम्ही त्यांचं म्हणजे समाधान पूर्णपणे करू शकत नाही. कधी कधी म्हणजे मटेरियल वगैरे नसतं, कधी ग्राहकाची कलरची चॉईस वगैरे असते. पण तरी पण म्हणजे असं व्यवसाय करताना जवळजवळ 70-80% आम्ही यशस्वी झालो आहे. आणि इथून पण पूर्ण 100% परफॉर्मन्स द्यायचं आम्ही काम करू. थँक्यू सो मच. हे होते आमचे महेश शिंदे. अभिजित शेट्टी? नमस्कार सर. नमस्कार. सर्व ग्राहकांना आपला नमस्कार. आता आम्ही 13 वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत. तर नाही 13 वर्षामध्ये आहे. 13 वर्षामध्ये आहे आम्ही आता. तर आज आम्हाला खरं तर ग्राहक ह्या राजाने आम्हाला खरंच खूप साथ दिलेली आहे. क्या बात आहे. 10 वर्षापूर्वीचं ग्राहक आजही आमच्या दुकानात येतं
आणि ते आम्हाला नमस्कार करतात आणि आम्ही त्यांना नमस्कार करतो आणि त्यांना आनंदानं आम्ही त्यांना वस्तू देतो. पण तुमच्याकडनं ग्राहकांची छळवणूक पण झालेली आहे, त्याचं काय सांगणार? खरं तर ग्राहकांची छळवणूक कमी, पण सर्व्हिस आम्ही जास्त ग्राहकांना दिलेली आहे. लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन दिलेले, म्हणून आज लोक भावे प्लास्टोवर नाव घेत आहे. कारण का लोकांना खरंच आम्ही मनापासून सगळ्या वस्तू पुरवलेल्या आहेत. तर असंच ग्राहकांचं आमच्यावरती प्रेम राहू दे आणि आमचंही ग्राहकांच्यावरती असंच प्रेम आहे. तर आज या निमित्तानं दरवर्षी आम्ही अशाच पद्धतीनं छान उत्साहानं आमचं हे जे सण आहे ते साजरा करत असतो. आणि आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरला आमचा भावे प्लास्टरचा वर्धापन दिन असतो. तर आम्ही एकदम समाधानकारक या आजच्या दिवसाला खूप छान म्हणजे आम्हाला बरं वाटतं. कारण का 10 वर्षापूर्वी केलेला बिझनेस आज 13 वर्षापर्यंत आणि अजून पुढं जाणार आहे. आम्हाला रौम्य त्याच्यावरचं 50 वर्ष अजून पुढे हे सगळ्या गोष्टी करत राहायचं आहे. रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करायचं आहे आम्हाला. व त्यानंतर परत अशा गोष्टी करत राहायचं आहे. याच्यामध्ये सगळ्यांची साथ आम्हाला लागत असते आणि हे असं वाढत जाणार आहे. आमच्या शाखा वाढत जाणार आहेत. सगळ्या ग्राहकांना आमच्या मनापासून आम्ही आभारी आहे ग्राहकांचे. तर सर्वांनी जोपर्यंत आम्ही लोकांच्या घराघरात जेवढं पोहोचता येईल तेवढं पोहोचत राहणार आहे. आणि पुन्हा एकदा सर्व ग्राहकांच्या मनापासून आभार. तुमचे सहकारी अभिजित शेट्टी यांना मी म्हणालो होतो की ग्राहकांचा छळ होतो आपल्याकडे. मी स्वतः मालक या नात्याने सांगतो, हो, ग्राहकाचा छळ झालेला आहे, ग्राहकाचा छळ होतो आणि ग्राहकाचा छळ काही प्रमाणात होण्याची शक्यता पण वाटते. त्या संदर्भात ग्राहक देवतेला, ग्राहक राजाला तुम्ही काय सांगणार? बरोबर आहे. कसं असतं, कधी कधी छळ होतो हे आम्हाला मान्य आहे. म्हणजे मान्य करायचंच नाही असं नाही आहे. जे मान्य करायचं ते मान्य करावंच लागेल. तुम्ही त्याच्यापासून लांब पडू शकत नाही. कसं असतं, एखाद्या वेळेस कधी कधी गर्दी होते, कधी कधी आम्ही जो दुकान चालवतो त्याची मानसिकता कधी कधी स्थिर नसते, कधी कधी माणसांची पण नसते. तर अशा वेळेस एखादा शब्द चुकीचा निघू शकतो. तर त्याच्यात मला एकच सांगायचं, 13 वर्षात शब्द जरूर निघाले, 100% निघाले. चुकी आमच्या पण आहेच, 100% चुका आहे. फक्त सर्वांना आम्ही व्यवस्थित हे देऊ नाही शकलो सर्व्हिस, त्याच्याबद्दल मी माफी मागतो. पण 13 वर्ष जे झालं चुका त्या इथून पुढं होणार नाही याची मी काळजी घेणार आहे. आणि सर्वप्रथम पुन्हा एकदा मी सर्वांची हात जोडून माफी मागतो. पुन्हा तुम्हाला मला एक प्रसंग सांगायचा आहे. ग्राहकाला तुम्ही सेवा देताना लेट होत असेल तर ते ग्राहक सहन करतं. पण ज्या वेळेला तुम्ही 1 वर्षाची गॅरंटी देता, ग्राहकाला तुम्ही सांगितलेलं असतं की साहेब जर वस्तू तुटली तर येताना बिल आणा. पण चुकून माकून ग्राहकाचं ते बिल हरवलेलं असतं, मिसप्लेस झालेलं असतं किंवा त्याच्याकडे नसतंच. आणि अशा प्रसंगामध्ये तुम्ही त्याला थोडंसुद्धा कोऑपरेट करत नाही. असा एक प्रसंग आहे. तुमच्याकडच्या ज्या चटया आहेत त्याची गॅरंटी बंद होऊन 5 ते 6 वर्ष झाली, पण तरीही ग्राहकाला अजूनही गॅरंटीच हवी असते. आणि ग्राहक आपला तोल सोडून देतं आणि तो अक्षरशः अश्लाघ्य भाषा प्रयोग करतो. असे प्रसंगही घडतात. त्या प्रसंगात तुमची काय भूमिका असणार आहे? सर्वप्रथम आता भावे प्लास्टोमध्ये एक ओळख झालेली आहे. भावे प्लास्टो जे काय विकतं ते अनब्रेकेबलच विकतं, बरोबर. तर ते कस्टमर जे कोणतं बी असो, आम्ही आता कोणती पण जर वस्तू विकली ना त्यांना असं वाटतं ही गॅरंटीची आहे, तर कस्टमर त्या पद्धतीने वापरतं. आणि राहिला बिलाचा विषय, तर कधी कधी बिल जर नसलं तर आम्ही कॉम्प्रोमाइज करतो. ती वस्तू आम्ही ठेवून घेतो, त्यांना सांगतो, कंपनीला पाठवतो आणि आम्ही ट्राय करतो. ॲक्च्युली विकताना आम्ही सांगतो बिलाशिवाय रिप्लेसमेंट होणार नाही, पण आपल्याला एकाकी डायरेक्ट त्यांना नातं तोडता येणार नाही, त्यांना डायरेक्ट म्हणता येणार नाही. तर आम्ही ती कॉम्प्रोमाइज करतो आणि त्यांना वस्तू बदलून देण्याचा 100% प्रयत्न करतो. कधी कधी नाही होत असतं, कारण की शेवटी कसं असतं, हे दुकान चालत असताना काही नियम असतात, काही संस्थाही हे नियम असतात. संस्थेत सर्व पद्धतीने सर्वांना विचारायशिवाय काही गोष्टी करता येत नाही. आणि कंपनीचा पण रूल्स असतात, काही नियम असतात. कधी कधी असं पण होतं, ग्राहक येणार लहान मुलांची चेअर घेऊन जातात, त्याच्यावर मोठे माणसं पण उभे राहतात. याच्यात काही ग्राहक कबुली देतात तर काही ग्राहक कबुली देत नाही. काही ग्राहकांचा रोष असा असतो, तुम्ही सांगितलं गॅरंटी तर आम्ही कशी पण वापरू, आम्हाला आयुष्यभर गॅरंटी पाहिजे. असं नसतं. कधी कधी आपण कुठे जातो बघा, आपण समजा एखाद्या दुकानात ड्रेस घ्यायला गेलो तर पॅन्ट जर आपल्याला 38ची पाहिलं आणि 36चं झाली ना, तो येत नाही बदलून. तो काय म्हणतो, तुम्ही स्टिकरच काढले, तुमच्याकडे बिलच नाही. तर अशी छळणूक होती. आता मी स्वतः या दुकान चालवत असताना 4 वर्षापासून चालवतोय. तर मी कोणत्या दुकानात काही वस्तू घ्यायला गेलो तर माझा पेशन्स सुटतो. म्हणजे मिसेस आणि मी जर कधी गेलो तर मी जातच नाही दुकानात, कारण की मी जर कधी गेलो तर माझे भांडणच होता. कारण की एकंदरीत तो जो दुकानदार असतो ना, तो गादीवर बसलेला असतो व्यापारी, त्याला घेणं देणं नसतं.
आणि त्याचे जे ग्राहक असतात, त्याचे जे कामाला जे तिथे मुलं असताना ते पण तशीच वागणूक देतात. त्यांना असं वाटतं मालकालाच गरज नाही तर मग आपण का लोड घ्यायचा. मग ते पण आपल्याला विचारणार नाही तुम्हाला काय हवं आहे काय नाही. मग त्याच्याने आपल्याला अपमान झाल्यासारखं वाटतं आणि माझे कायम झगडा होतो. असे खूप दुकानं आहे की मी जिथं जातो तिथे झगडा होतो. कारण की मी इकडे जेव्हा या दुकानावर आहे ना काम करत असताना आम्ही ग्राहक झाला तर 4 पावलं पुढं जाऊन त्यांना वेलकम करत असतो. असं कधी कोणत्या दुकानात होत नाही, कुठं सर्व्हिस मिळत नाही. त्याच्यामुळं पण दुःखी होतं मन कायम. पण आता मी जवळपास 1-2 महिन्यापासून कोविडच्या काळात ग्राहकांची काळजी घेताना मला व्यापारी दिसतात आहे. म्हणजे असं नाही का बुवा ते व्यापारी काळजी घेत नाही, पण आता मी दुकानदारात जातो आहे काही. आता परवाचा किस्सा एक अनमोल पुस्तकालयाचा मी किस्सा सांगेल तुम्हाला. अनमोल पुस्तकालयामध्ये मी गेलो होतो तर त्यांनी काय केलं, एक माणूस ठेवला फक्त. आणि ठीक आहे कोविडचा काळ आहे, लाईन लावून वस्तू घेण्याची असता. पण मी गेल्यानंतर त्यांनी मला सांगायला पाहिजे होतं तुम्ही लाईनीत उभं राहा. त्यांनी मला असं काहीच सांगितलं नाही. आणि मी थोडंसं साईडनी गेलो, मुलाला मला पुस्तकं घ्यायची लहान मुलांना, तर मी साईडला उभा होतो. तर ते जे माणूस ज्येष्ठ नागरिक होते ते मला ओरडले डायरेक्ट, म्हणे तुम्हाला कळत नाही का लाईनीत या म्हणून. तर मी त्यांना म्हटलं काका म्हटलं ओरडू नका, मी तुमचा ग्राहक आहे, तर तुम्ही मला सभ्य भाषेने सांगू शकता तुम्ही लाईनीत उभे राहा. आणि हे मला त्या काकांची किव नाही येते, मला ते काका चुकीचे वाटत नाही आहे. तिथे जे मध्ये मालक बसलेले होते ना ते 4-5 जण सोबत घेऊन बसलेले होते. ते उठू शकले असते, गर्दीचं झाले ना तर दुसरा माणूस अटेंड करायला ते उठू शकले असते, पण तसं झालं नाही. त्यांनी ग्राहकाला महत्त्व दिलंच नाही. आणि त्या पद्धतीने माझं भांडणं झाले आणि तिथं मी निघून गेलो. तुमच्यावर काय पाणी पडलं नाही असं स्पष्ट माझा वाद झाला. तिथं मी तिकडून निघून गेलो. त्याच्यातनं पण शिकायला भेटतं मार्केटला काय पद्धतीने ग्राहकाला वागणूक देत आहे, तर त्याच्यातनं पण आम्हाला थोडं शिकायला भेटतं. मग तुमच्याकडे चांगली वागणूक मिळते का त्या दुकानाच्या तुलनेमध्ये, असं तुमचं म्हणणं आहे? त्या दुकानाच्या तुलनेचा झाला विषय तर आमच्याकडे त्या दुकानाच्या तुलनेत तर 100% बोलेल मी. पण 100% मध्ये त्या दुकानाच्या तुलनेत पण आता 80% तरी आम्ही ग्राहकांना सेवा द्यायचा प्रयत्न करतो, त्यांचं राग सांभाळण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही मगाशी एक बोलले की भावे प्लॅस्टोच्या इथली कचकड्याची जरी वस्तू असली तरी लोक अपेक्षा करतात ही सुद्धा तुटणार नाही. चटईच्या बाबतीमध्ये आता चटई तरी प्लॅस्टिकच्या पाईपची बनते, तर तिची गॅरंटी कंपनीनेच बंद केलेली आहे. 5-6 वर्ष झाले आपण लोकांच्या कानी कपाळी ओरडतो आहोत. पण लोकांचं असं म्हणणं आहे तुम्ही निक्षून सांगत नाही, आमच्या लक्षात येईल असं सांगत नाही. तुम्ही ग्राहक जाईल या भीतीपोटी ती गॅरंटी अशी अंडरलाईन करून सांगत नाही की गॅरंटी बंद आहे, म्हणून आम्हाला असं तुमच्याशी वाद घालावा लागतो. त्याच्याबद्दल काय सांगाल? हे बरोबर आहे. आम्ही विकत असताना आम्हाला एक कसं असतं, दिवसभर जेव्हा आम्ही इथे बसतो ना तेव्हा धंदा कधी होत नाही, कधी चटाई विकल्या जात नाही. तर आमचं एक मिशन राहतं का बुवा यांना जर आम्ही सांगितलं तर गॅरंटी नाही चटाईची तर ते घेणार नाही. आणि आमची महागाची चटाई असती मग तेव्हा आम्ही त्यांना म्हणू गॅरंटी नाही, तर ते का आमच्याकडून घेणार ना. तर आम्ही धंद्यासाठी तो एक लपवतो तर आम्हाला गॅरंटी नाही आहे बरं का, याला गॅरंटी असं काहीच सांगत नाही. पण जेव्हा ते येताना तो आम्ही वाद घालतो हे आम्हाला मान्य आहे. पण त्याच्यात आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू, स्पष्ट बोलून धंदा करण्याचा प्रयत्न करू. खरं ते बोलतोच आहे आम्ही, त्याच्यात वादच नाही. पण आता स्पष्ट बोलू, ह्या दिवसापासून आम्ही आजपासून स्पष्ट बोलू आम्हाला ह्या वस्तूला गॅरंटी नाही. तरीसुद्धा ग्राहकांची इतकी माया, इतका जीव आहे आपल्यावर का त्यांना इतका विश्वास आहे का तुम्ही आम्हाला गॅरंटीज द्या, नसेल तरी गॅरंटी द्या आणि बदलून द्या. म्हणजे त्यांचं एक अधिकार गाजवायचा प्रयत्न करतात. काही ग्राहक 13 वर्षापासून आहे, तर कधी ते असं होतं लॉस पण खावा लागतो आम्हाला, चटई घेऊन टाकावं लागते आणि त्यांना बदलून पण द्यावं लागते. तो पण एक लॉस आहे. तर आम्ही कंपनी रिक्वेस्ट करू याच्यात काही बदल करता येतं का बघा. जर होत असेल काही ज्या वस्तूची गॅरंटी नाही काही वस्तूची गॅरंटी चालू करता येत असेल तर करू, त्यालाही प्रयत्न करत राहू. आम्ही नवीन काही ना काही करत राहू आणि तुमच्या सेवेत आम्ही यापुढे रुजू राहू. कधी या तुमची या दुकानावर आणि भावे प्लास्टरच्या कोणत्याही शाखेवर तुमचं स्वागत आहे. कुठल्याही प्रकारचा अपमान होणार नाही, मान मिळत राहील याची आम्ही काळजी घेऊ. सर्वांतर्फे मी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो आणि आमच्या 13 वर्षाचा आनंद आम्ही या ठिकाणी आता जिलेबी वगैरे खाऊन समोसा कठीण काळात जास्त गाजावाजा न करता साधी सोपी जिलेबी खाऊन आम्ही तो साजरा करत आहोत. थँक्यू मातरम, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. अशा पद्धतीने आता मिठाई खायला घालून हा आमचा वाढदिवस आम्ही साजरा करतो आहोत. तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा भावे प्लॅस्टोचा मालक, संचालक, ओनर म्हणून आमच्याकडून ज्या संदर्भामध्ये ग्राहकांचा अपमान झाला असेल, आमच्याकडनं चुका झाल्या असतील, ग्राहकांची इच्छापूर्ती होऊ शकली नसेल, तर त्याबद्दल पुन्हा एकदा समस्त ग्राहक देवतांची आणि ग्राहक राजांची आम्ही माफी मागतो. इथून पुढे ग्राहक राजा नाराज राहणार नाही.
याची मनापासून काळजी घेऊ हा शब्द देत आज भावे प्लॅस्टोचा 13वा वर्धापन दिन आम्ही उत्साहात साजरा करत तुमच्या सेवेत कायम रुजू राहू हा शब्द देत इथेच थांबतो. वंदे मातरम अँड आय लव्ह यू ऑल. थँक्यू व्हेरी मच.